मी काय म्हणतो, आपण त्या माणसाला जरा समजू, तो ऐकेल बरोबर. काय आपण तो ऐकत होतो तो बघ चाललंय बघ फॅन्सी ड्रेस घालून. भाऊ 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे ना, म्हणून आला असेल. चला त्याची मजा घेऊ. चला. काय रे म्हणे, तू अण्णाभाऊ सारखे असे कपडे घालून फिरतोस, व्हिडिओ टाकतोस, काय जातीला प्रमोट करतोस काय? अरे तुला माहितीये का, अण्णाभाऊ साठेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियात गायला. कुठल्या जातीचे आहेत म्हणून नाही, तर महाराजांच्या अभिमानापोटी. अरे अण्णाभाऊ साठे लाखो कामगारांसाठी लढले, त्यांची जात पात न पाहता. आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची फळे आपण सगळे मराठी बांधव चाकतोच आहे की. अरे इतकंच काय, महात्मा ज्योतिराव फुलेंनी कुठल्या एका जातीसाठी शाळा नाही चालू केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या भारतीयांसाठी, त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी संविधान लिहिलं. अरे कुठल्याही महापुरुषाचं कार्य हे सबंध मानव जातीच्या कल्याणासाठी असतं, कुठल्या एका जातीसाठी नसतं. आलं का लक्षात? हो आलं लक्षात. कोणत्याही महापुरुषाच्या जातीपेक्षा त्यांच्या महान कार्याचा अभिमान बाळगला पाहिजे. म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र धरून महापुरुषाची जयंती साजरी करूया. अरे आपण त्यांची जयंती साजरी करूयाच, पण त्याचबरोबर त्यांचे विचार, त्यांची कार्य आणि त्यांचं साहित्य हे आपण तळागाळापर्यंत पोहोचूया. आणि हीच खरी त्यांना आदरांजली असेल.